श्रीमद् भगवद्गीता अध्याय 6 ध्यानयोग प्रारंभ। श्रीकृष्ण सांगतात की जो मनुष्य कर्मफलाची आसक्ती सोडून कर्तव्य कर्म करतो तोच खरा संन्यासी व योगी होय। पण जसा फक्त अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे तसा केवळ क्रियांचा त्याग करणारा पण योगी नव्हे। हे अर्जुना, ज्याला आपण संन्यास म्हणतो तोच खरा योग आहे असे तू समजून घे, कारण केवळ इच्छांचा त्याग करणारा योगी होत नाही। योगप्राप्तीची इच्छा असलेल्याला निष्काम कर्म करणे हाच मार्ग आहे आणि त्याची प्राप्ती झाल्यावर त्याचे कल्याण होते। जेव्हा एखाद्या मनुष्याला इंद्रियांच्या भोग आणि कर्माविषयी आसक्ती राहत नाही तेव्हा त्याला योग प्राप्ती झाली असे समजावे। प्रत्येकाने आपला उद्धार आपणच करून घ्यावा आणि आपली अधोगती होऊ देऊ नये, कारण आपणच आपले मित्र असतो आणि आपणच आपले शत्रू असतो। शीत उष्ण, सुखदुःख त्याचप्रमाणे मान अपमान अशा कोणत्याही स्थितीत जो विचलित होत नाही अशा मनुष्याच्या ज्ञानात परमेश्वराशिवाय दुसरे काहीच नसते। ज्याचे मन ज्ञानाने भरलेले आहे, जो निर्विकार आहे, ज्याने सर्व इंद्रियांना जिंकलेले आहे आणि ज्याला पाषाण, माती तसेच सोने एकसमान आहे, त्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे असे समजावे। मित्र, वैरी, द्वेष करणारा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांना एकसमान मानणारा सर्वश्रेष्ठ आहे। मन व इंद्रिये यांच्यासोबत शरीरावर ताबा असलेल्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमेश्वर चिंतनात मग्न ठेवावे। स्वच्छ जमिनीवर गवत, मृगाजीन आणि वस्त्र अंथरून योग्य उंचीचे आसन तयार करावे। त्यावर बसून मन व इंद्रियांच्या क्रिया नियंत्रित कराव्या आणि अंतःकरण शुद्धीसाठी योगाभ्यास करावा। शरीर, मस्तक आणि मान सरळ रेषेत स्थिर ठेवावे आणि आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी एकाग्र करावी। ब्रह्मचर्य व्रताचे पालन करताना योग्याने मनाला आवर घालून चित्त माझ्या ठिकाणी लावावे। अशा रीतीने मन ताब्यात असलेला योगी आत्म्याला नेहमी माझ्या ठिकाणी ठेवून परमानंद मिळवतो। हे पार्था, असा हा योग खूप खादाड तसेच नेहमी उपाशी राहणारा, फार झोपाळू किंवा नेहमी जागरण करणारा साध्य करू शकत नाही। हा योग इतरांचे कष्ट दूर करणारा, योग्य आहार, योग्य कर्माचे आचरण आणि योग्य प्रमाणात झोप आणि जागृत असणारा साध्य करू शकतो। मनुष्याचे संपूर्णपणे नियंत्रणात असलेले चित्त जेव्हा परमात्म्यामध्ये स्थिर होते तेव्हा त्याची सर्व भोगांची इच्छा नाहीशी होते व तो योगी बनतो। ज्याप्रमाणे जिथे वारा नाही तिथे दिव्याची ज्योत स्थिर राहते, अगदी त्याप्रमाणे परमेश्वर चिंतनात मग्न असलेल्या योग्याचे चित्त असते। योगाभ्यासाने नियंत्रित केलेल्या मनाने भगवंताचे ध्यान केल्याने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन मनुष्य आत्मसंतुष्ट राहतो। असा हा परम आनंद ज्या अवस्थेत अनुभवायला येतो त्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या मूळ स्वरूपापासून कधीच विचलित होत नाही। तसेच त्याला जो परमेश्वर प्राप्तीचा लाभ झालेला आहे त्यापेक्षा मोठा दुसरा कोणताही लाभ तो मानत नाही। हा योगी कितीही मोठे दुःख असले तरी विचलित होत नाही। ध्यानयोग प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे। तसेच हा योग धैर्य व उत्साहाने निश्चयपूर्वक केला पाहिजे। आपल्या सर्व इच्छा पूर्णपणे आवरून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला क्रमाक्रमाने सर्व बाजूंनी नियंत्रित करण्याचा अभ्यास करून पारंगत व्हावे। तसेच बुद्धीने मनाला परमात्म्यामध्ये स्थिर करावे आणि दुसरा कोणताही विचार करू नये। आपले चंचल मन विषयांमुळे संसारात नेहमी भरकटत असते, त्याला त्यापासून परावृत्त करून परमात्म्यात प्रयत्नपूर्वक स्थिर करावे। मन शांत असलेला, पापरहित आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे असा मनुष्य परब्रह्माशी एकरूप होऊन आनंदप्राप्ती करतो। हा योगी अशा प्रकारे कायम आत्म्याला परमात्म्याशी एकरूप करून परब्रह्म प्राप्तीचा आनंद अनुभवतो। ज्या योग्याचा आत्मा अशा ऐक्य स्थितीरूप योगाने युक्त असतो तो सर्वांना समान भावाने पाहतो आणि सर्व सजीवांचा आत्मा एक आहे असे मानतो।
जो मनुष्य सर्व सजीवांचा आत्मा म्हणून मलाच पाहतो आणि सर्व सजीवांना माझ्यामध्येच पाहतो, त्याला मी नेहमी साक्षात दिसत असतो. असा मनुष्य सर्व सजीवमात्रात आत्मरूपाने असलेल्या मला पाहतो व माझी भक्ती करतो, त्यामुळे तो करत असलेली सर्व कर्मे मलाच प्राप्त होतात. हे कुंतीपुत्रा, जो योगी मनुष्य आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना ऐक्यभावाने पाहतो, त्याबरोबरच सर्वांमध्ये सुख अथवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे. अर्जुन म्हणाला, हे केशवा, तुम्ही मला हा जो समान भावाचा योग सांगितलात, तो मनाच्या चंचलपणामुळे नेहमी स्थिर राहील, असे मला वाटत नाही. हे मन फार चंचल, भरकटणारे, खूप दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे त्याला जिंकणे म्हणजे वारा अडविण्यासारखे कठीण काम आहे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, मन अस्थिर आणि आपल्या नियंत्रणात येणे खूपच कठीण आहे, यात शंका नाही. परंतु त्यावर आपण अभ्यासाने आणि वैराग्याने ताबा मिळवू शकतो. ज्याचा मनावर ताबा नाही अशा पुरुषाला योग साधणे अवघड आहे, पण ज्याचे मन ताब्यात आहे अशा पुरुषाला साधनेने योगाची प्राप्ती होणे शक्य आहे. अर्जुन म्हणाला, हे माधवा, ज्याची योगावर श्रद्धा आहे, परंतु त्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले तर असा साधक कोणत्या गतीला जातो? हे कृष्णा, परमेश्वर प्राप्तीच्या मार्गात अशा प्रकारे विचलित झालेला मनुष्य छिन्नविच्छिन्न अवस्थेतील ढगाप्रमाणे दोन्ही बाजूंनी भ्रष्ट होऊन नाश तर पावत नाही ना. हे केशवा, माझ्या मनातील हा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकता. कारण तुमच्याशिवाय दुसरा कोणीही हा संशय दूर करू शकणार नाही. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे पार्था, अशा मनुष्याचा इहलोक किंवा परलोकातही नाश होत नाही. कारण परमेश्वर प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही पुरुष कधीच अधोगतीला जात नाही. अशा योगभ्रष्ट मनुष्याला पुण्यवान लोकांप्रमाणे स्वर्गलोकाची प्राप्ती होऊन तिथे अनेक वर्षे सुख उपभोगल्यानंतर पुन्हा त्याचा जन्म सदाचरण असलेल्या श्रीमंतांच्या घरात होतो. तसेच वैराग्यशील मनुष्य ज्ञानी योग्यांच्या कुळात जन्म घेतो. परंतु हा जन्म या जगात निःसंशयपणे अत्यंत दुर्मिळ आहे. अशा कुळात जन्माला आल्यामुळे पहिल्या शरीरात संग्रह केलेले योग संस्कार त्याला सहज प्राप्त होतात आणि त्याच्या प्रभावामुळे तो मनुष्य पुन्हा परमात्मप्राप्तीसाठी पूर्वीपेक्षा जास्त प्रयत्न करतो. तसेच श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट असला तरी त्याच्या पहिल्या जन्माच्या योग संस्कारामुळे पुन्हा परमेश्वराकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धिरूप योगाचा अभ्यास करणारा देखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्माच्या फळांना पार करून जातो. याशिवाय प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर आपल्या मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या मदतीने याच जन्मात पूर्ण सिद्धी प्राप्त करतो आणि पापमुक्त होऊन लगेच परमधामाला प्राप्त होतो. तपस्वी, शास्त्राचे ज्ञान असलेला, सकाम कर्मे करणारा, या तिन्हीपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे पार्था, तू योगी हो. सर्व योग्यांमध्ये सुद्धा जो श्रद्धाळू योगी माझी शुद्ध मनाने निरंतर भक्ती करतो, त्याला मी सर्वश्रेष्ठ योगी मानतो. श्रीमद भगवद्गीता, अध्याय 6, ध्यानयोग, समाप्त.